श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावं. सकाळ झालेली आहे, मस्तपैकी वातावरण किती छान आहे बघा. भारी वातावरण आहे आजचं. परत मग उठून मी चहा पिला थोडासाच. तुम्ही पण प्यायला या. आणि बगीच्यातली जास्त नाही फुलं, पण गोकर्ण आहे, सोनचाफा आहे. गोकर्णचा कलर बघा कसला भारी आहे. पांढरा आणि निळा कलर आहे मस्तपैकी. दुकानमधली पूजा केली स्वामींची, स्वामी समर्थांची सेवा करते मी. ही दुकानातली मूर्ती आहे. हा कासव आहे पाण्यातला. मस्त दिवाबत्ती केली. स्वामींचा फोटो पण आहे माझ्याकडे आणि स्वामींची मूर्ती पण आहे. चाफा कसा उठून दिसतोय बघा, स्वामींना आवडता चाफा. आणि हे घरातली देवपूजा केली. मग पहिला दिवा लावून घेतला देवापुढचा आणि अगरबत्ती लावून घेतली. म्हणजे कसं भारी वातावरण होतंय, मस्त वास येतोय, पूजा करायला पण भारी वाटतंय. तुम्ही पण असंच करताय ना, का काय वेगळं करताय? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हे माझं छोटंसं देवघर आहे. लाईट नाही आहे देवघरमध्ये, जरा लांब पडतंय स्विच म्हणून नाही लावली, पण छोटंसं मस्तपैकी आहे. तुमच्याकडं काय काय करतात ते पण कमेंट करून सांगा. देवघरात स्वामींचा फक्त फोटो आहे, मूर्ती मी दुकानातच ठेवली आहे. आणि हे पूजा करून घेतली. आणि हे निर्माल्याचं तुम्ही काय करताय ते पण सांगा. मी निर्माल्याचं परत धूपबत्ती बनवते. आणि हे चौकट पुजून घेतली, हुंबरा पुजून घेतला आणि तुळशीपुढे अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. छोटासा तुळशी कट्टा आहे, म्हणजे मी बनवलेला आहे. परत फरशी पुसून घेतली. फरशी पुसताना मी हळद, मोठं मीठ आणि गोमूत्र वापरते. तुम्ही काय काय वापरताय ते पण सांगा. हे गोमूत्र वापरतो. ते थोड्या वेळासाठी जरा मीठ विरघळण्यासाठी बारडीत तसंच घालून ठेवायचं. फरशी पुसून घेतली. आणि इकडं खूप ऊन पडलंय. तुमच्याकडे आहे का नाही? पावसाचा काय पत्त्या नाही, खरं ऊन तर आहेच. आणि मी झाडं लावल्यात बघा. चिनी गुलाबाचं आहे, कोथिंबीरचं आहे आणि शोची आहेत. तुमच्याकडे आहेत का नाही सांगा. हे बघा, प्रत्येक कुंडीत वेगवेगळं झाड आहे. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद. सबस्क्राईब करा चॅनलला.